आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे बस स्थानकाचे काम काही दिवसापासून सुरू आहे। अंदाजपत्रकानुसार जवळपास 7.5 कोटी रुपये खर्च करून हे काम या ठिकाणी होत असून त्यावर स्लॅब न टाकता पत्रे टाकून बोळवण केल्याचा प्रकार समोर आला होता। त्या अनुषंगाने परिसरातील नागरिक अमोल शिरसाट आणि दिलीप बनकर यांनी तक्रार देऊन हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याकारणाने याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाकडे केली होती। त्यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की सदरील बस स्थानक यांचे दरवाजे, स्लॅब फिटिंग मटेरियल, पाईप, अन्य साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या संदर्भात सोशल मीडियामध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि प्रशासन खडबडून जागे झाले आणि या कामाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून छत्रपती संभाजीनगर ऐवजी अहिल्यानगर येथील 2 जणांची चौकशी समिती आज या ठिकाणी पाठवण्यात आली। या पथकाने संपूर्ण माहिती घेतली असून अंदाजपत्रकामध्ये पत्राचाच उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले। योग्य तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कारवाईस्तव अहवाल 10 दिवसाच्या आत विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना विभागीय अभियंता मंजुळे आणि कनिष्ठ अभियंता दरेकर यांनी वन भारत न्यूजशी बोलताना सांगितले। या प्रसंगी निवेदन करते अमोल शिरसाट, प्रदीप चव्हाण, रिचर्ड बत्तीशे, नितीन जाधव, भूषण रण येवले, रणजित जाधव, कडू शेलार, अन्य नागरिक उपस्थित होते। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। आज या ठिकाणी आपण ज्या आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अमोल भाऊ शिरसाट असतील, दिलीप पाटील बनकर असतील आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने तक्रार दिल्या होत्या। सोशल मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये या ठिकाणी बातम्याही झळकल्या होत्या तर 6.5 कोटीच्या बस स्टँडला पत्र्याचा लेप म्हणून या ठिकाणी बातम्या छापल्या गेल्या होत्या। नेमकं या ठिकाणी आपण आलेला आहात, सर्व परिस्थिती नागरिकांनी आपल्याला दाखवली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमची काय प्रतिक्रिया याबद्दल? माननीय कार्यकारी अभियंता रापत छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनेनुसार मी आज बसस्थानकाची पाहणी केली आणि पाहणीचा अहवाल माननीय कार्यकारी अभियंता रापत छत्रपती संभाजीनगर यांना लवकरात लवकर मी सबमिट करेन। या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला शौचालय असेल या ठिकाणी जे प्लास्टर न करता पीओपी त्या ठिकाणी बसवले गेलेले आहे, कॉलमच्या समस्या आहेत। आज भी या ठिकाणी संपूर्ण भिंतीला भेगा पडलेले आहे आणि हे आपलं प्रदेश आणि जे दरवाजे आहेत, दरवाजे तुटपुंजे बाजारामध्ये 500 ते 600 रुपयाने हे दरवाजे जे मिळत आहेत ते दरवाजे लाखो रुपयाची किंमत या ठिकाणी बसवले आहेत। याबद्दल आपलं काय मत? ज्या काही अंदाजपत्रकामध्ये नमूद गोष्टी आहेत त्याप्रमाणे काम करण्यासाठी त्या अहवालामध्ये मी नमूद करेन आणि सर्व त्रुटी दूर करून लासूरचं बस स्टेशन कसं व्यवस्थित होईल याबाबत अहवालामध्ये मी नमूद करेन। यामध्ये त्रुटी आहे असं आपण मान्य करता? जे काय आता ते टेस्ट केल्यानंतर लक्षात येईल, काही गोष्टी आपल्याला लॅबला पाठवाव्या लागतील, त्याचे रिझल्ट आल्यानंतरच ते बोलणं योग्य राहील। ते लॅबसाठी आपण जे पाठवणार आहात प्रत्यक्षदर्शी आपल्याला या ठिकाणी समोर दिसतंय जे पीओपी बसवलेलं आहे, जे स्लॅब टाकले स्लॅबला खालून त्या ठिकाणी गज दिसत आहे, त्याला प्लास्टर केलेलंच नाही आणि प्लास्टर न करता ठिकाणी तुम्ही पीओपी बसवलेले आहेत। त्याला तेच म्हणलं मी, अंदाजपत्रकामध्ये काय गोष्टी अंतर्भूत आहेत त्या पाहून नंतर माझा अहवाल जाईल।